राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री या आमच्या दोन्ही प्रेरणास्त्रोत असलेल्या नेत्यांना मी आज मानाचा मुजरा करतो। मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री प्रकाश मेहताजी, सुरुवातीला उपस्थित असलेले सुभाष देसाईजी, या उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडेजी, जयकुमार रावलजी, विजय देशमुखजी, माझे सहकारी राज्यमंत्री दीपक केसरकरजी, महापौर स्नेहलताई आंबेकर, श्री राहुल शेवाळेजी, आशिष शेलारजी, कॅप्टन तमिल सेल्वनजी, राज्याचे मुख्य सचिव श्री स्वाधीन क्षत्रियजी, अपर मुख्य सचिव केपी बक्षीजी, अपर मुख्य सचिव श्री सुधीर श्रीवास्तवजी, आयटी विभागाचे प्रधान सचिव विजय गौतमजी, पोलीस आयुक्त डी पडसलगीकर, प्रधान सचिव गृह रजनीश सेठ, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित खासदार गोपाळ शेट्टीजी, आमदार योगेश सागरजी, भाई गिरकरजी, मनीषाताई चौधरी, प्रवीण दरेकर, पराग गवळणी, सरदार तारासिंगजी, राजपुरोहितजी, माजी आमदार मधु चव्हाणजी, हेमेंद्र मेहताजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी, पोलीस विभागाचे ज्येष्ठ अधिकारी, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की मुंबईमध्ये अनेक वर्ष ज्याची मागणी होत होती त्या प्रकल्पाला आज आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात केली आहे। माननीय तावडेजी असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी जवळजवळ 2009 सालापासून 2014 सालापर्यंत एकही अधिवेशन असं गेलं नाही की ज्या अधिवेशनामध्ये मुंबईच्या सीसीटीव्हीचा प्रश्न आम्ही मांडला नाही। मुंबई सारखं एवढं मोठं शहर हे केवळ आपण काही पोलिसांच्या भरोशावर त्या ठिकाणी त्याचं सर्व्हिलन्स करू शकू हे जगात कुठेच घडलेलं नाही। शेवटी व्यक्तीच्या माणसाच्या काही क्षमता असतात आणि त्या क्षमतांच्या काही सीमा देखील असतात आणि त्यामुळे जगातली मोठी शहरं, या शहरातलं सगळं सर्व्हिलन्स, या शहराला सुरक्षित ठेवण्याचं काम हे त्या शहरामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करूनच केलं जातं। प्रधान कमिटीने अतिशय स्पष्टपणे लिहिलं होतं की मुंबई सारख्या शहरामध्ये जोपर्यंत आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सची व्यवस्था उभी करत नाही तोपर्यंत हे शहर आम्ही कधीच सुरक्षित करू शकत नाही। पण दुर्दैवाने इतकी, ज्याप्रमाणे क्षत्रिय साहेबांनी सांगितलं, केवळ फायली टेंडर कधीच त्याचा निर्णय झाला नाही। पण राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आम्ही निर्णय केला की पहिलं काम काही केलं पाहिजे तर या मुंबईला सुरक्षित केलं पाहिजे। देशाची आर्थिक राजधानी आहे, या देशाच्या आर्थिक राजधानीच्या भरोशावर या देशाची शान आहे। मुंबईवरचा हल्ला किंवा मुंबईवरचा नसतो, तो भारतावरचा हल्ला असतो, तो भारताच्या आर्थिक महासत्तेवरचा हल्ला असतो आणि त्यामुळे ही मुंबई सुरक्षित झाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही निर्णय केला आणि मुख्य सचिवांच्या एम्पावर्ड कमिटीला, हाय पॉवर कमिटीला सगळे अधिकार दिले आणि मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे येण्याचीच आवश्यकता नाही आहे, जे तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, पण एका सीमित वेळेमध्ये हे सगळे निर्णय झाले पाहिजे। आणि खरोखर मुख्य सचिवांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि आम्ही त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्ट दिला। मला LNTचं या ठिकाणी अभिनंदन करायचंय की LNTने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय आणि हे काम करत असताना आमचे अप्पर मुख्य सचिव श्री केपी बक्षी आणि त्यांच्यासोबत जी सगळी टीम होती, या टीमने खूप चांगल्या प्रकारे याचं सगळं एक्झिक्युशन केलं। खूप अडचणी याच्यामध्ये येत होत्या, आता एवढी मोठी केबल टाकायची, सगळ्या गोष्टी टाकायच्या, महानगरपालिकेत काही अडचणी यायच्या, मग अजय मेहता होते, ते त्यांच्याशी आमच्या बैठका व्हायच्या, ते सगळ्यांना निर्णय करायचे, बेस्टचे लोक आम्हाला मदत करायचे आणि सगळ्यांनी मदत केल्यामुळे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम काय असतं, सोपं असतं। मी त्यांना सांगितलं टार्गेट आहे 2 ऑक्टोबर कुठल्याही परिस्थितीत गो लाईव्ह झाला पाहिजे। पहिल्या 6 महिन्यामध्ये आम्ही एक फेज गो लाईव्ह केला दक्षिण मुंबई, पण मी म्हटलं हे चालणार नाही, आपल्याला संपूर्ण मुंबई हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणायचं आहे आणि त्यामुळे 2 ऑक्टोबर ही तुमची डेडलाईन आहे।
काय वाटेल ते करा. म्हणजे मी गमतीने एका ठिकाणी बोललो, एखादा मुर्दा पाडायचा तर मुर्दा पाडा, पण मला 2 ऑक्टोबरला या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मी खरोखर या ठिकाणी गृह विभागाचा आणि विशेषतः आयटी विभाग देखील, श्री गौतम या ठिकाणी आहेत, आयटी विभागाचा अतिशय मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी हे जे ध्येय आपण धरलेलं होतं ते या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं. आणि आज संपूर्ण मुंबई ही सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स खाली आणण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे. जे यापूर्वीच्या सरकारला 5-5, 7-7 वर्ष निर्णय देखील घेता आला नाही. आपण केवळ निर्णयच घेतला नाही तर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो निर्णय कार्यान्वित करून दाखवला. आणि आज भूमिपूजन नाही आहे तर सीसीटीव्ही गो लाईन सगळे सीसीटीव्ही कार्यान्वित करतो. आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला, पोलीस स्टेशनमध्ये, सीपी ऑफिसमध्ये आता सगळ्या लाईव्ह फीड याच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि याचे इतके फायदे आहेत. एकीकडे क्राईम डिटेक्शन करता तर फायदा आहेच, कारण आज एक तिसरा डोळा हा मुंबई पोलिसांना मिळाला आहे की जो 24 तास काम करणार आहे. तो कुठल्याही परिस्थितीत तो थकणार नाही, झोपणार नाही, सुट्टी घेणार नाही, अशा प्रकारचा तिसरा डोळा आहे. आणि हा तिसरा डोळा टेक्नॉलॉजिकली इतका साऊंड आहे, इतकी चांगली टेक्नॉलॉजी सगळी आपण वापरलेली आहे, ज्याचा मगाशी उल्लेख केला की याच्या माध्यमातून फिरता कॅमेरा असेल की ज्यातनं तो कम्प्लिटली म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसून जर पोलिसांना किंवा कंट्रोल रूम मध्ये बसून जर वाटलं की नाही या ठिकाणी आता जो आपल्याला व्ह्यू मिळतोय त्याच्याऐवजी बिल्डिंगवर काय चाललंय हे बघण्याची आवश्यकता आहे, तर तिथल्या तिथे कमांड देऊन तो कॅमेरा असा फिरवता येतो की बिल्डिंगवर काय चाललंय आपल्याला पाहता येतं, रस्त्यावर काय चाललंय आपल्याला पाहता येतं. अगदी एखाद्या दुकानाच्या तिथे एखादी व्यक्ती झिरो डाऊन करायची असेल तर ती आपल्याला झिरो डाऊन करता येते. आणि त्यामुळे अक्षरशः हा तिसरा डोळा आज मुंबईला या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. यासोबत याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करता येतं. कुठल्या रस्त्यावर ट्रॅफिक जास्त आहे याचा ब्रॉडकास्टिंग करता येतं. त्याच्याकरता अल्टरनेट रूट काय आहे, आज ज्या सिस्टीम आपण उभ्या केल्या त्या सिस्टीम इतक्या स्मार्ट सिस्टीम्स आहेत की त्या सिस्टीम मध्ये जर आपण फीड केलं की हा रस्ता आता जास्त याच्यावर ट्रॅफिक दिसतोय आणि त्यामुळे अल्टरनेटिव्ह काय आहे, तर पोलिसांना ठरवायची आवश्यकता नाही, इमिजिएट सिस्टीमच रिस्पॉन्ड करते आणि सिस्टीम सांगते की बाबा हे 4 अल्टरनेट रस्ते आहेत, एवढा ट्रॅफिक जर इकडे वळवला तर इतक्या वेळामध्ये तो ट्रॅफिक या ठिकाणून आपण ईज करू शकतो आणि तो ट्रॅफिक आपण बाहेर काढू शकतो. इतकी चांगली सिस्टीम यातनं सुरू झालेली आहे. आणि याचा उल्लेख केला की ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन, कारण सगळ्यात जास्त आमच्या पोलिसांना वाद कुठे सहन करावे लागतात. आमचा शिंदे सारखा एक पोलीस जो शहीद झाला, कारण पोलीस ज्यावेळेस रस्त्यावर उभे राहून कारवाई करतात त्यावेळी त्यांना खूप विरोधाला सहन करावं लागतं. लोक झुंडीमध्ये येतात, लोक भांडणं करतात. त्यामुळे पोलिसांना जेवढं कमीत कमी अशा प्रकारचं पोलिसिंग करावं लागेल आणि या टेक्नॉलॉजीचा जेवढा उपयोग आपल्याला करता येईल तो केला पाहिजे. या दृष्टीनं या सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये आता आपण मोठ्या प्रमाणात APNRचे कॅमेरे या ठिकाणी ठेवलेले आहेत की जे कुठल्याही परिस्थितीमध्ये एखाद्याने ट्रॅफिक व्हायोलेशन केलं की इमिजिएट ते कॅच करतील. ती नंबर प्लेट जी आहे त्याचा फोटो निघेल, तो सिस्टीमला फीड होईल. सिस्टीम ऑटोमॅटिकली ही सगळी सिस्टीम आरटीओच्या रेकॉर्डशी त्या ठिकाणी इंटिग्रेट केलेली आहे. त्यामुळे आरटीओच्या रेकॉर्डमध्ये त्या व्यक्तीचा पत्ता हा तात्काळ त्या ठिकाणी मिळेल, त्याचा मोबाईल नंबर मिळेल आणि त्याची नोटीस देखील ऑटोमॅटिक जनरेट होऊन त्याला ती नोटीस किंवा जे चालान आहे ते चालान त्याला मिळेल. त्यामुळे चालान भरायला करताच त्याला फक्त यावं लागेल. ती व्यवस्था आम्ही ठेवतोय की चालान भरायची व्यवस्था त्याला आता आम्ही सेवा कायदा केलेला आहे. आणि आता 300-350 सेवा आपण याच्यावर आणलेल्या आहेत मोबाईलवर. त्यामुळे चालान भरण्याची सेवा देखील मोबाईलवर देऊ. पण एक लक्षात ठेवा, एकदा दोनदा चालान होईल त्याच्यानंतर लायसन्स प्रमाण सस्पेंड होईल आणि जेलमध्ये देखील जावं लागेल. ही व्यवस्था आता कायद्यामध्ये होते. त्यामुळे जरी ही सोय चांगली केली असली तरी आतापर्यंत तुम्हाला किती चालान मिळाले याचा रेकॉर्ड राहत नव्हता. आता तो रेकॉर्ड आमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे कायद्याच्या अनुसार जेवढ्या चालान नंतर तुमचा लायसन्स सस्पेंड करता येतो तो आम्हाला सस्पेंड करता येणार आहे. आणि एवढंच नाही तर उद्याला आम्हाला कोर्टाला देखील सांगता येणार आहे की हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, बघा इतके चालान याच्या नावाने फाटलेले आहेत, याला जेलमध्ये पाठवा आणि जेलमध्ये देखील आम्हाला पाठवता येईल. त्याकरता कुठला दुसरा पुरावा आम्हाला या ठिकाणी घेण्याची आवश्यकता पडणार नाही. केवळ आम्ही अनालिटिक्सचा आमचा रिपोर्ट हा कोर्टाला सादर केला की त्याच्यातनं जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, जे कुठल्याही कायद्याचं पालन करत नाहीत, अशा लोकांना मोठी यातनं शिक्षा देखील ही देता येणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ट्रॅफिकचं मॅनेजमेंट
या माध्यमातून चांगल्या प्रकारे होणार आहे. थर्मल कॅमेरे लावले आहेत कारण सी रूटने आपल्याला वल्नरेबिलिटी जास्त आहे. मोठ्या प्रमाणात एवढं मोठा कोस्ट आहे ते काही आपण सगळं मॅन करू शकत नाही, गार्ड करू शकत नाही, एवढे पोलीस आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून याच्या माध्यमातून हे जे थर्मल कॅमेरे आहेत जे रात्री देखील आपल्याला पूर्णपणे विजन देत आहेत आणि त्यातनं या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्या वस्तू आयडेंटिफाय होतात. या सिस्टीमचा स्मार्टनेस काय आहे तर या सिस्टीम मध्ये ज्या ज्या गोष्टी आपण फीड करतो त्याचे अलर्ट आपल्याला मिळतात. म्हणजे एखादा व्यक्ती बॅग सोडून निघून गेला आणि आपल्याला माहितीये की असंच करतात जे आतंकवाद्यांनी जे काही बॉम्बस्फोट केले अनेक ठिकाणी, डब्बा सोडून दिला, कुठे पिशवी सोडून दिली, कुठे बॅग सोडून दिली. पण या कॅमेऱ्याची ही एक व्यवस्था आहे की थोडा वेळ जर ती बॅग अनअटेंडेड राहिली, तुम्ही बॅग ठेवून दिली आणि 15-20 मिनिटात तुम्ही त्या बॅगला टच केलं नाही तर इमिजिएटली तो कॅमेरा त्याला पिक करतो, कॅमेरा त्याचा पिक्चर घेतो आणि अलर्ट पाठवतो आणि सांगतो अशा अशा ठिकाणी एक बॅग आहे जी अनअटेंडेड आहे, गेल्या 15-20 मिनिटात कुठल्याच व्यक्तीने या बॅगेला हात लावलेला नाही. आणि लगेच तिथलं जे नजीकचे पोलीस असतील त्यांना तो अलर्ट जातो आणि त्या बॅगेचा जे काही आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. एवढंच नाही तर आपल्याला मगाशी सांगितलं की लोक घुटमळताना दिसतात. एकच व्यक्ती एकाच ठिकाणी वारंवार घुटमळताना दिसला आणि तो वारंवार कॅमेऱ्यात आला तरी कॅमेरा अलर्ट पाठवतो की हा व्यक्ती फार इथे घुटमळताना दिसतोय. आता कॉलेजच्या समोर आमच्या मुलांचा थोडा प्रॉब्लेम होईल पण तो झाला तरी हरकत नाही. पण जे वारंवार घुटमळतात तात्काळ त्यांचा फोटो होऊन तो लगेच त्या ठिकाणी पोलिसांना कळेल आणि पोलिसांना की हा वारंवार घुटमळतो याचं काहीतरी कारण दिसत आहे आणि त्यामुळे त्याचा देखील काय जो निकाल लावायचा आहे तो निकाल पोलिसांना उचित प्रकारे लावता येईल. पोरांना त्रास देणार नाहीत पोलीस, आपले पोलीस असे नाही आहेत पण त्यांनी चांगलं राहिलं तर देणार नाही, काहीतरी उलट शिलूट केलं तर नक्की देतील. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या आधारावर जी कामं आज 50,000 पोलीस करतायत आणि आपण जर या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर 5 लाख पोलीस देखील आपल्याला कमी पडतील. एवढा मोठा आपला विस्तार आहे. पण आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग त्या ठिकाणी करून आणि त्या माध्यमातून हे पूर्णपणे हा सगळा बदलतोय. आणि आता याच्यात विनोदजी तुम्ही जे सांगितलं आम्ही हा प्लॅटफॉर्म असा तयार केला आहे की या प्लॅटफॉर्म मध्ये सगळे प्रायव्हेट कॅमेरे देखील आम्ही इंटिग्रेट करू शकतो. त्यामुळे जेवढे दुकानदारांनी लावलेले कॅमेरे आहेत किंवा आता सराफा मार्केट आहे किंवा अजून कुठलं मार्केट आहे या मार्केटमध्ये जे कॅमेरे लागलेले असतील ते सगळे कॅमेरे देखील आम्ही त्यांच्या संमतीनं किंवा सरकार म्हणून ते कॅमेऱ्याचे फीड देखील हे आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं आम्हाला मिळत राहिले पाहिजे अशी व्यवस्था आपण करू शकतो. त्यामुळे पुलिस की नजर चप्पे चप्पे पर आहे असा जो फिल्म मधला डायलॉग आहे तो डायलॉग देखील मुंबईमध्ये निश्चित आपल्याला पूर्ण करता येईल. हे सगळे जे काही प्रायव्हेट कॅमेरे आहेत ते देखील याच्यासोबत सोसायटीची इच्छा असेल तर सोसायटीचे कॅमेरे देखील इंटिग्रेट करून येण्याकरता आम्ही सिस्टीम उभी करून देऊ की ज्यातनं प्रत्येक सोसायटीला, तसे आम्ही आता हा प्रयत्न करतोच आहोत की आपल्याकडे सगळ्या गोष्टीची मानकं आहेत. आता आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो पण मुंबई सारख्या ठिकाणी सिक्युरिटी मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे बांधकाम करताना त्याची सिक्युरिटी काय, तर सिक्युरिटीचं ऑडिट झालं पाहिजे याचाही विचार पलीकडच्या काळामध्ये आपण त्याची काही नियम वगैरे तयार करतो आणि त्या माध्यमातून हे संपूर्ण शहर हे सर्व्हिलन्स खाली आणण्याचा प्रयत्न आपण करतो. याच्यात एक अजून गोष्ट आपल्याला ऍड ऑन मिळते. हे सगळं जे नेटवर्क आता आपण उभं केलं एवढं सगळं पॅन मुंबई अशा प्रकारचं नेटवर्क तयार केल्यानंतर आमच्या असं डोक्यामध्ये आलं की आता ही सगळी आपण जी काही फायबर आहे ती तर ले डाऊन केलेली आहे, सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत. मग याच व्यवस्थेला अपस्केल करून आम्ही मुंबईला वायफाय सिटी का बनवू शकत नाही. आणि मग त्यातनं आम्ही त्याचा निर्णय केला आणि ठरवलं की मुंबईमध्ये आता 1200 वायफायचे हॉटस्पॉट आम्ही तयार करू की ज्या ठिकाणी लोकांना सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस करता पूर्णपणे फ्री अशा प्रकारचा वायफाय हा त्या ठिकाणी उपलब्ध असेल आणि त्यामुळे आपली सगळी कनेक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पहिल्या टप्प्यामध्ये गौतमजी सांगू ना नोव्हेंबर पर्यंत 500 हॉटस्पॉट तयार होतील आणि त्याच्यानंतर पुढच्या एप्रिल ते जून 1200 पूर्ण कधी करायचे, 1200 1 मे महाराष्ट्र दिनी 1 मेला पूर्ण 1200 हॉटस्पॉट आम्ही तयार करू. आता या हॉटस्पॉटनी आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळेल म्हणजे काही लोकांना वाटतं की चला आता व्हॉट्सअप वगैरे फुकटात वापरता येईल किंवा तेवढ्यापुरते मर्यादित नाही आहे. तर सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या याच्यावर येतील
आणि पलीकडच्या काळामध्ये आपण जे सगळं ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन करतोय, हे इंटिग्रेशन करण्याकरता याचा आपल्याला फायदा मिळेल। याच्या माध्यमातून आपण बेसच्या बसेस असतील तर याचं हे जे काही सगळा बॅकबोन आपण तयार करतोय तो लिव्हरेज करून आपले जे बेसचे थांबे आहेत त्या थांब्यांवर आपण पूर्णपणे रिअल टाइम बेसची बस कुठनं निघाली आहे, ती कुठे पोहोचली आहे, ती किती वेळात येणार आहे इथपासनं तर थोडं अजून इंटिग्रेशन करून बेसमध्ये कॅमेरे नीट लावले आपण, त्याला काही फार खर्च येत नाही, तर त्यात जागा किती आहे पासनं तर अगदी म्हणजे बिना तिकीट कोण चढला इथपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला निश्चित त्यातनं पाहता येतील। आणि म्हणून हे जे एक बॅकबोन या वायफायच्या माध्यमातून आपण सुरू करतोय, शेवटी टेक्नॉलॉजीचा फायदा काय? टेक्नॉलॉजीचा फायदा असा आहे की टेक्नॉलॉजी आपण समतेच्या गोष्टी करतो, ती समता टेक्नॉलॉजी आणू शकते। कारण टेक्नॉलॉजी बाई आहे की पुरुष आहे की स्त्री आहे बघत नाही, टेक्नॉलॉजी कुठल्या धर्माचा आहे हे बघत नाही, टेक्नॉलॉजी कुठल्या जातीचा आहे बघत नाही। समता आणण्याकरता टेक्नॉलॉजी हा एक असा उपक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही समता आपल्याला आणता येते। आणि म्हणून ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शिता आणि एफिशियन्सी गतिमानता या दोन गोष्टी प्रशासनाचा कणा आहे। या दोन गोष्टी या आपल्याला या एफिशियन्सीच्या माध्यमातून या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणता येतील। आणि म्हणूनच आज आपण ज्या सेवा ऑनलाईन आणलेल्या आहेत, आज मी हा दावा करू शकतो की महाराष्ट्रामध्ये 359 सेवांकरता 69 किती 369 सेवांकरता आता तुम्हाला कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही। तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून या सेवा तुम्ही प्राप्त करू शकता। आता लगेच सगळे उद्यापासून तुम्ही कामाला लागाल या सेवा प्राप्त करून घ्यायच्या, तर तुम्हाला एक प्रत्येक गोष्टीत असं नाही एक रायडर कॉशन, तर याचं सगळं बॅकएंड इंटिग्रेशन आम्ही केलं आहे, पण ते स्टॅबिलाइज व्हायला किमान 6 महिने लागतील। कारण त्याच्यातल्या अडचणी काय आहेत या काही जेव्हा ते वापरायला आपण लागतो तेव्हाच लक्षात येतं की त्यातल्या अडचणी काय आहेत। आता आम्ही सगळे महसुलाचे रेकॉर्ड ऑनलाईन आणल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ते सगळे रेकॉर्ड आले आणि त्याचा फायदा देखील झाला। रामटेकचा उपयोग या ठिकाणी सांगितलं की आता आपला जो 7/12 आहे तो 7/12 हा मागायला जायचीच गरज नाही, तो मोबाईलवरच तुम्हाला राहणार आहे, डिजिटली साईन राहणार आहे। त्यामुळे कोणी आला तर नुसतं आपल्या मोबाईलवर 7/12 दाखवला तरी आपलं काम होऊ शकेल। पण हे सगळं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आमचं असं लक्षात आलं की आम्ही जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्त स्पेस त्याला लागते। आमचे सर्व्हर जे आहेत त्या सर्व्हरला तेवढी कॅपॅसिटी नाही, मग नव्याने कॅपॅसिटी तयार करावी लागली। त्यामुळे अशा अनेक गोष्टी या गोष्ट कार्यान्वित केल्यानंतर आणि विशेषतः आमच्या प्रेसच्या लोकांना मी सांगतो, नाहीतर उद्यापासूनच छापणं चालू की आज मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आणि आज 1 लाख लोकांनी त्याच्यावर लॉग इन करायचा प्रयत्न केला, 90,000 झाले आणि 10,000 झालेच नाही, ते कोलॅप झालं। होऊ शकतं असं काही नाही आहे, पण ते कोलॅप 2 दिवसाकरता होईल। तिसऱ्या दिवशी आम्ही ते रिस्टोर करून 1 लाखाच्या ऐवजी 5 लाख लोक लॉग इन झाले तरी प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्था उभी करू, कारण सगळं स्केलेबल केलं। पण शेवटी आपल्याला या अनुभवातच या गोष्टी समजत असतात। आणि म्हणून आपण सेवा हमीचा कायदा आणला, ज्या कायद्याच्या अंतर्गत सगळ्या सेवा नोटिफाय केल्या आणि आता त्या ऑनलाईन आणून मोबाईल ऍपवर आपण आणलेल्या आहेत। आणि या माध्यमातून शेवटी जनतेच्या अपेक्षा काय आहे? जनतेच्या अपेक्षा आहेत की आम्ही कार्यालयामध्ये गेल्यानंतर आम्हाला वागणूक मिळत नाही, आम्हाला त्या ठिकाणी फिरवलं जातं। आता बघा याचा फायदा काय आहे, जो ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करेल आमच्या अॅनालिटिक्स मध्ये लगेच नोंद होईल, या तारखेला यांनी अप्लाय केला, ही ऍप्लिकेशन याच्याकडे गेली, ती डिजिटलीच जाणार आहे। यांनी इतक्या दिवसात त्याचा निपटारा केला आणि नाही केला निपटारा तर त्यांनी सांगायची आवश्यकता नाही किंवा तुम्ही कंप्लेंट करायची आवश्यकता नाही। आमच्या अॅनालिटिक्स मधनं आम्हाला थेट अलर्ट येईल की फलाना देवेंद्र फडणवीसकडे ही या दिवशी मागणीचा अर्ज गेला होता, कायद्याप्रमाणे त्यांनी या दिवसापर्यंत तो अर्ज निकाली काढायचा होता, पण हा दिवस निघून गेलाय आणि देवेंद्र फडणवीसने अर्ज निकाली काढलेला नाही। त्याच्यामुळे मग देवेंद्र फडणवीसला जो काही दंड आम्हाला करायचा आहे क्षत्रिय साहेबांनी सांगितला, तो दंड ऑटोमॅटिक जसं इकडे चालान जाईल तसं तिकडे जाऊ शकेल आणि एक चालान हे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल। त्यामुळे जी काही एक अकाउंटेबिलिटी पाहिजे प्रशासनाची, ती अकाउंटेबिलिटी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण एस्टॅब्लिश करतोय। आता काही लोकांना असा प्रश्न पडेल की ठीक आहे शहराबिरामध्ये तुमचा मोबाईल आहे, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये काय? ग्रामीण भागाकरता 2 गोष्टी निश्चित आपण करतोय। एक तर आपण बघितलं त्याचं प्रात्यक्षिक, पहिली गोष्ट आपण आपले सरकार सेवा केंद्र, ज्या सेवा केंद्राच्या माध्यमातून या सगळ्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला प्राप्त करून घेता येतील, प्रत्येक ग्रामपंचायतीत आपण हे आपले सरकार सेवा केंद्र उघडतोय।
महाराष्ट्रामध्ये 30,000 आपले सरकार सेवा केंद्र हे गावोगावी त्या ठिकाणी उघडले जातील आणि त्याच्या माध्यमातून लोकांना अशा प्रकारे आपल्या या सगळ्या सेवा प्राप्त करून घेता येतील. पण त्यातलं दुसरं काय महत्वाचं असं आहे की मगाशी जसं गौतम यांनी सांगितलं की पूर्वी रस्ता पोचला की समृद्धी जायची, आता कनेक्टिव्हिटी पोचली की समृद्धी जाते. एका छोट्याशा गावामध्ये कनेक्टिव्हिटी गेल्यानंतर आश्रमशाळेच्या आमच्या मुली आपण मगाशी बघितलं की ज्या कदाचित त्यांच्यापर्यंत ज्ञान कधी पोचलंच नसतं, पण आज त्या मुली या ठिकाणी संपूर्ण ज्ञान प्राप्त करतायत आणि त्याच्यावर बोलतायत. त्यांना हे सगळं ज्ञान जगात काय ते त्यांना मिळत आहे. आणि म्हणून आता आम्ही हे ठरवलंय, नागपूर जिल्हा हा आपण आता डिजिटल केला, त्यातल्या 776 सगळ्या ग्रामपंचायती या डिजिटल झालेल्या आहेत, त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोहोचलेली आहे आणि आता या कनेक्टिव्हिटीचा उपयोग करून पुढच्या गोष्टी आपण सगळ्या करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही असं ठरवलं आहे, डिसेंबर 2018 पर्यंत महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायतीपर्यंत ही संपूर्ण डिजिटल कनेक्टिव्हिटी आम्ही पोहोचवणार आहोत आणि देशातलं पहिलं 100% डिजिटल राज्य हे महाराष्ट्र बनेल. आणि आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतो, स्मार्ट सिटी तर बनतीलच, पण स्मार्ट विलेजेस, महाराष्ट्रातले सगळे विलेजेस, सगळे गावं ही स्मार्ट विलेजेस असतील. आणि कनेक्टिव्हिटी गेल्याचा परिणाम काय आहे? कनेक्टिव्हिटी गेल्याबरोबर शाळा डिजिटल होईल, त्यामुळे शहर आणि ग्रामीण यातलं अंतर संपून जाईल. या डिजिटल क्लासरूमचा उपयोग करून चांगल्यात चांगलं शिक्षण हे आम्ही तिथे पोहोचवू शकू. त्यामुळे आज ग्रामीण भागात शिकलो, शहरात शिकायची संधी मिळाली नाही वगैरे प्रश्न संपून जातील. सगळं ज्ञान या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आधुनिक त्या ठिकाणी पोहोचेल. तिथले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते आम्ही डिजिटली एम्पॉवर करू आणि ते आम्ही टर्शरी किंवा सेकंडरी हेल्थ सेंटरशी जोडू. त्यामुळे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून जी आरोग्य व्यवस्था कधी तिथे पोहोचू शकत नाही किंवा जे डॉक्टर अनेक वेळा ग्रामीण भागात जायला तयार नसतात, त्या डॉक्टरांना म्हणून नको जाऊ बाबा तू ग्रामीण भागात, इथे शहरामध्ये बस, पण इथनं त्या ठिकाणी सेवा दे. आणि टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आणि या डिजिटल इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून सगळी सेवा त्या ठिकाणी देऊ. शेतकऱ्यांकरता ज्या आपण व्यवस्था उभ्या करतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देणं, त्यांना त्यांच्या सॉइलमध्ये, त्यांच्या भूमीमध्ये, त्यांच्या मृदामध्ये त्या ठिकाणी मॉइश्चर किती आहे याचा एक्झॅक्ट अंदाज देणं, इथपासनं सगळ्या गोष्टी या डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण करू शकू. म्हणजे आज जे होतं की पाऊस पडला आणि शेतकरी त्या ठिकाणी पेरणी करतो आणि त्यानंतर अनेक दिवस पाऊस येत नाही, त्याची पेरणी वाया जाते किंवा खूप वेळा उभं पीक असतं आणि अचानकपणे जसं काल परवा खूप पाऊस झाला, अचानक पाऊस पडतो आणि तो आपलं पीक वाचवू शकत नाही. पण त्याला जर आम्ही आधी सांगू शकलो की बाबा रे या दिवशी पाऊस येण्याची शक्यता आहे, शक्यता काय येणार आहे असे सांगता येईल. आता पूर्वी असं असायचं की शक्यता म्हटलं की यायचंच नाही, पण आता असं नाही आहे. आता टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि त्यामुळे त्याला आपण सांगू शकू. सेन्सर्सच्या माध्यमातून पाण्याची परिस्थिती काय आहे ही आपण त्याला सांगू शकू. त्यामुळे एक प्रकारे शेतीच्या क्षेत्रामध्ये या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशननी त्याला पूर्ण एंड टू एंड सोल्युशन, त्याला जर एखादा रोग आला तर आज तो काय करतो, त्याचं जे काही ज्ञान आहे किंवा जो काही गावातला महत्वाचा माणूस आहे किंवा तालुक्याचा आहे त्याची मदत घेतो. आपण ही व्यवस्था त्यातनं उभी करू की ज्या व्यवस्थेमध्ये कुठलाही सामान्य शेतकरी हा त्या ठिकाणी मॉनिटरवर जाऊन त्या ठिकाणी सांगेल की बाबा माझ्या इथे कीड आली आहे, कोळसा आलाय, अजून काय लाल्या आलाय, तेल्या आलाय, जे काय असेल ते तो सांगू शकेल आणि त्याला तिथनच त्याच डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून पूर्ण एंड टू एंड मार्गदर्शन मिळेल की त्यांनी काय केलं पाहिजे, कुठे त्यांनी गेलं पाहिजे, कुठलं औषध त्यांनी फवारणी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी किंवा अगदी त्याच्या सॉइल जे आहे, त्याचं मृदा जे आहे, त्याचं जे काही हेल्थ कार्ड आहे किंवा त्याची हेल्थ काय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय वापरलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीची माहिती या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याला मिळेल. आणि मगाशी आपण एक शेतकरी बघितला. आज सगळ्यात मोठी आपली अडचण काय आहे? आपली अडचण अशी आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. एकीकडे लोकांना महागाईचा सामना करावा लागतो आणि दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही. मग हे आहे काय? शेतकऱ्याला पैसे का मिळत नाही, महागाई का सहन करावी लागते? याचं कारण या दोघांमध्ये कनेक्टिव्हिटी नाही आहे. जिथे मागणी आहे त्याची माहिती, जिथे माल आहे त्याला माहिती नसतं आणि जिथे माल आहे, मागणी आहे, त्यांना माहित नसतं की माल कुठे आहे. पण या दोन्हीची कनेक्टिव्हिटी केली तर मग दोघांनाही त्याचा फायदा मिळतो. आणि म्हणून हे जे काही डिजिटल व्हर्च्युअल मार्केट हे आपण तयार करतोय. मग असे बघितलं, त्यांनी पाहिलं की आसपासच्या बाजार समितीमध्ये कुठे चांगला भाव आहे
आणि त्या ठिकाणी तो जायला त्या ठिकाणी आता जवळ आपला माल विकतोय. त्याप्रमाणे संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये आपण याचं इंटिग्रेशन करणार आहोत. आणि हे जे व्हर्च्युअल मार्केट आपण तयार करू, त्या मार्केटमध्ये जर नाशिकच्या व्यक्तीने बघितलं की माझं जे द्राक्ष आहे त्याला उत्तम भाव देशात कुठे मिळू शकतो, तर ते त्याला कळेल, तो ट्रान्सपोर्ट करून त्या ठिकाणी पाठवेल किंवा तो बघेल जगात कुठे उत्तम भाव आहे, याच्या सहित त्याला त्या ठिकाणी पाठवायचं असेल तर काय काय केलं पाहिजे याची सगळी माहिती ही या डिजिटल एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून तो देखील त्यातनं मोठ्या प्रमाणात मार्केट ऍक्सेस करू शकेल. आणि याच्यामध्ये जर हे सगळे इंटिग्रेटर्स अलीकडच्या काळात जे तयार झाले आहेत हे तयार झाले की मग त्यांनी विक्री जी आहे ती डिजिटली करायची आणि इंटिग्रेटर्सनी फिजिकली त्याची डिलिव्हरी करायची, असे खूप मोठं मार्केट उभं होईल. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट, खूप मोठ्या प्रमाणातला रोजगार हा त्या माध्यमातून उभा होईल. आज शेती क्षेत्रामध्ये जी मंडळी, जे आमचे युवक हे आता शेती करू इच्छित नाही, शेतकऱ्याची मुलं आहेत पण ती शिकलेली आहेत, त्यांना शेती पूरक उद्योगामध्ये न्यायचं असेल, शेतीच्या मार्केटिंग मध्ये न्यायचं असेल, आज त्याला सांगितलं की बाबा रे तू शेती करणार नाही ठीक आहे, पण तुझ्या वडिलांनी पिकवलेला जो माल आहे त्याचं ग्रेडिंग करणं, त्याचं पॅकिंग करणं आणि त्या मार्केटमध्ये नेऊन चांगल्या प्रकारे विकणं हे तू सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये करू शकतो का, तर त्याची तयारी आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डिजिटल, या ज्या काही कनेक्टिव्हिटी आहेत याच्या माध्यमातून आपण उभ्या करणार आहोत. आणि त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न जे बघितलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय हा महाराष्ट्रात आपण घेतलेला आहे. मी आत्ताच अमेरिकेला गेलो होतो आणि त्या ठिकाणी HP या कंपनीमध्ये त्याच्या ज्या प्रमुख आहेत मेग विटमन, त्यांना भेटलो आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही ही डिजिटल कनेक्टिव्हिटी करतोय, तुम्ही आमच्यासोबत पार्टनरशिप करा. आणि त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली आणि लवकरच त्यांच्यासोबत आम्ही बसणार आहोत. असे वेगवेगळे जे लोक आहेत, सिस्को असेल, ओरॅकल असेल, ओरॅकलमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या सिस्टीम्स आम्हाला उभ्या करायच्या आहेत आणि आम्हाला प्रत्येक गाव एम्पॉवर करायचं आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणून मिळाला. आज लोक पैसाही द्यायला तयार आहेत, टेक्नॉलॉजी द्यायला तयार आहेत, आपल्यासोबत कामही करायला तयार आहेत. आणि म्हणून हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलाय. आज 700-800 गावं होऊन आमचं काही त्यातलं फार समाधान झालं नाही. एक पायलट जिल्हा केला, त्याचे काय ऍप्लिकेशन्स आहेत हे आमच्या लक्षात आले. पण डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक गावी ही कनेक्टिव्हिटी ही आम्ही या ठिकाणी पोहोचवू आणि महाराष्ट्राला डिजिटल महाराष्ट्र आपण निश्चितपणे तयार करू. त्यासोबत ज्या CCTNSचा या ठिकाणी उल्लेख केला, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, केंद्र सरकारने अनेक वर्षापूर्वी ती सिस्टीम उभी केली, सांगितली, सगळ्या राज्यांना सांगितलं आम्ही पैसे देऊ तुम्ही उभी करा. एकाही राज्यात ती झाली नाही, ज्याच्यामध्ये सगळे पोलीस स्टेशन हे डिजिटल करून त्याला सेंट्रल सर्व्हरशी जोडून कंप्लीट त्याची ऑनलाईन अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची. अशा प्रकारचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम की ज्यातनं आज एका जिल्ह्यामध्ये ज्यांनी क्राईम केला तो दुसऱ्या जिल्ह्यात पळून गेला तरी आपल्याला समजत नाही, अनेक ठिकाणचे गुन्हे असतात तरी माणूस आपल्याला कळत नाही. हे सगळे रेकॉर्ड, हे पूर्णपणे झालेला प्रत्येक FIR, या सगळ्या गोष्टीचं डिजिटायझेशन होऊन ते त्याच वेळी सेंट्रल सर्व्हरला आले. मग अनेक वेळा लोक म्हणतात FIR मध्ये खोडतोड केली, ती खोडतोड करायची गुंजाईश नाही. किती वेळात FIR झाला याची संपूर्ण माहिती, या सगळ्या गोष्टी या CCTNSच्या माध्यमातून होणार होत्या. महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यावर आम्ही ठरवलं की हे CCTNSचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम निश्चित वेळेत सुरू करावा. आणि KP बक्षी असतील आणि ब्रजेश सिंग असतील, या सगळ्या लोकांनी अतिशय उत्तम काम त्याच्यामध्ये केलं. आणि हा जो CCTNSचा कार्यक्रम आहे, पहिलं पोलीस स्टेशन ऑनलाईन केल्यापासून 6 महिन्यामध्ये महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य झालं की ज्याचे सगळे पोलीस स्टेशन आपण जोडले, सगळे ऑनलाईन केले. आणि आज सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आपण या डिजिटल कॅपेबिलिटीचा वापर करतोय. आता याचा पलीकडे आपण काय करणार आहोत, तर त्याचं पहिलं आपण पुण्यामध्ये सुरू केलाय पायलट प्रोजेक्ट की कोणालाही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जायची आवश्यकता नाही, आपल्या मोबाईलवरनं तुम्हाला कंप्लेंट त्या ठिकाणी नोंदवता येईल. ही व्यवस्था उभी केली आहे. पायलट प्रोजेक्ट आपण पुण्यामध्ये केलाय. आणि भविष्य काळामध्ये आज FIR वर सही करायला जावी लागते, भविष्य काळामध्ये जे डिजिटल लॉकर आपण तयार केलाय, डिजिटल सिग्नेचर आपण तयार करू, त्या झाल्यानंतर FIR नोंदवायला देखील कोणाला जायची आवश्यकता नाही. आज आपण हे संपूर्ण जे काही डिजिटल फॉर्मॅटमध्ये तयार करतोय त्या माध्यमातून अनेक वेळा लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटते. अनेक जे शिकले सवरलेले लोक असतात त्यांना असं वाटतं की आपण एखादी कंप्लेंट केल्यानंतर काय होईल आणि म्हणून ते पोलीस स्टेशनमध्ये जातच नाही. अशा लोकांना तक्रार करायची असेल तर त्यांना मोबाईलच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येईल. आणि याचा दुसरा फायदा असा आहे
की आम्हाला तक्रार मिळाली की नाही मिळाली, असा अनेक वेळा वाद होतो. तो वाद करायचा कोणाला त्या ठिकाणी अधिकारच राहणार नाही, कारण ती तक्रार प्राप्त झाली आहे हे आपली जी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे ती दाखवेल की या दिवशी या वेळी ही कंप्लेंट यांनी लॉन्च केली, या वेळी ती पीआयच्या त्या ठिकाणी येऊन ती पोहोचली, त्याच्यावर काय ऍक्शन झाली ती देखील त्यांना फीड करून सांगावी लागेल. आणि पलीकडे एफआयआर झाला तर एफआयआरचं जे काही एक्नॉलेजमेंट आहे त्याची रिसिप्ट ही देखील डिजिटली म्हणजे मोबाईलवर मिळणार. त्याच्यामध्ये चार्जशीट झाली तर चार्जशीट देखील मोबाईलवर समजणार. त्यामुळे पूर्णपणे एक ज्याला पोलीस आणि आपले नागरिक यांचं मैत्रीचं एक नातं या माध्यमातून आपण तयार करतोय. आणि ही सिस्टीम देखील देशामध्ये करणारं महाराष्ट्र हे आपलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटतो की खूप चांगल्या या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत. आजच्या कार्यक्रमातला एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा भाग, माननीय अण्णा हजारे साहेब हे ज्यावेळेस मला भेटायला आले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आज गावोगावी ज्या अडचणी आहेत त्या अवैध दारूमुळे, आणि अवैध दारू जोपर्यंत बंद होणार नाही, कोपर्डी सारखी घटना घडली, या घटनेच्या मुळाशी देखील आपण जर बघितलं असेल तर जे नराधम आहेत त्यांनी त्या ठिकाणी अवैध दारूचंच प्राशन केलं आणि त्यानंतर इतकं भयानक कृत्य हे त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि म्हणून गावोगावची भांडणं, गावोगावच्या खंडण्या, गावोगावचे खून, गावोगावचे दरोडे, याच्यामध्ये महत्वाचा वाटा जर कशाचा असेल तर तो अवैध हातभट्टीच्या दारूचा आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यावर कारवाई करतो, पण तरी देखील आज आपल्या महाराष्ट्राचा विस्तार एवढा मोठा आहे. पोलीस स्टेशन असतील, आज एक एक पोलीस स्टेशन हे गावांपासून खूप दूर आहे. त्यामुळे रिअल टाइम मध्ये त्याच्यावर जी काही ऍक्शन घेतली पाहिजे ती ऍक्शन घेता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी श्रीवास्तव साहेबांनी आपल्याला सांगितलं, आणि विशेषतः आपल्या ज्या वीर राधा आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेतला. आणि टेक्नॉलॉजी बेस अशा प्रकारे जर आपण ही व्यवस्था उभी केली की ज्याच्यामध्ये लोकांनी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, त्यांचं नाव आम्ही सांगणार नाही, त्याचा फोटो आम्ही देणार नाही, त्याचं पूर्ण गुप्त ठेवू, आणि ते मिळालेलं हे थेट आमचा सर्व्हर त्याच्यावर काम करून जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला ती माहिती देईल आणि त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पूर्णपणे त्या ठिकाणी आळा हा आपल्याला आणता येईल. आज जाणीवपूर्वक या कार्यक्रमामध्ये सगळे जिल्हाधिकारी आणि एसपी हे आता आपल्याशी जुडलेले आहेत. ते सगळे हा कार्यक्रम जो आहे हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, तुमच्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळे एसपींनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे आता मिशन मोडवर जाऊन करायचं आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सांगितलं 3 दिवसात 400 कंप्लेंट आले, आणि आता तर ही व्यवस्था उभी राहिली आणि लोकांना कळलं. आपल्या इथे मग लोक फार संवेदनशील आहेत. एकदा लोकांना समजलंय व्यवस्था आहे तर लक्षात ठेवा, दिवसभरात इतके तुम्हाला मेसेजेस येणार आणि इतके व्हॉट्सअप येणार आहे, आणि त्याच्यामध्ये चित्रच काढून लोक पाठवतात. म्हणजे काही खोटं बिटाचा विषयच नाहीये. त्याच्यावर फोटो काढतात की बघा हे इथे दारू पीत बसले आहेत, हे इथे या ठिकाणी होत आहे, हे इथे हातबट्टी आहे, या ठिकाणी दारू गाळणं चाललाय. त्यामुळे या सगळ्यांवर अतिशय इफेक्टिव्ह कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये, मला असं वाटतं की आज या जर कोपर्डी सारख्या घटना होऊ नये असं आपल्याला वाटत असेल आणि खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर नराधमांना फाशी तर होईल, पण त्याच्यासोबत या पुढे अशा घटना होऊ नये याकरता खरा न्याय हा अवैध दारू पूर्णपणे बंद होऊन आपण त्या ठिकाणी देऊ शकणार आहोत. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आता ही जी एक सिस्टीम आपण सुरू केलेली आहे या सिस्टीमला पूर्णपणे रिस्पॉन्स त्या ठिकाणी हे जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी करायचं आहे, त्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत. आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये अवैध दारूवर खूप मोठ्या प्रमाणात आपण परिणामकारक काम या ठिकाणी करू शकू. त्या दृष्टीने देखील मी खरं म्हणजे अण्णा हजारे साहेबांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. सातत्याने सरकारला दिशा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम हे अण्णा हजारेंनी केलं. मग तो आमचा जलयुक्त शिवार सारखा विषय असो की आज हा दारूबंदीचा विषय असो, 3 गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या की ज्यामध्ये गावांना सक्षम करून गावांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही सगळी अवैध दारूची पूर्ण बंदी कशी करता येईल त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करण्याची सुरुवात केली आहे. आणि म्हणूनच आज त्यांना विनंती केली होती की मोहीम राज्य सरकार सुरू करते आहे, त्याची सुरुवात करून द्यायला तुम्ही या. दुर्दैवाने आज त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. ईश्वराला आमची प्रार्थना आहे की त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांचा जो हा संघर्ष आहे हा असाच त्या ठिकाणी चालत राहावा आणि राज्य सरकार हा संघर्ष निश्चितपणे पुढे नेईल. आणि अवैध दारूच्या विरुद्ध एक मोहीम ही आजपासून जी आपण सुरू करतो त्या मोहिमेला सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आज या निमित्ताने या ठिकाणी असलेले आमचे सगळे अधिकारी
त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्या ज्या लोकांनी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली, ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स असतील, आम्हाला कन्सल्टन्सी दिली त्या कंपनीज असतील, काम केलं त्या कंपनीज असतील, या सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात जास्त आभार आपले सगळ्यांचे मानतो की 2-2.5 तास कार्यक्रम चाललाय. अलीकडच्या काळामध्ये पैसे देऊन लोक 2.5 तास पिक्चर मध्ये बसत नाही, कंटाळा तर निघून जातात. तर या ठिकाणी हा किती महत्वाचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन हे कसं या कार्यक्रमात होणार आहे आपल्याला माहिती असल्यामुळे आपण या ठिकाणी आलात, थांबलात आणि हे सगळं समजून घेतलं आणि पलीकडच्या काळामध्ये या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवाल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.